टोटल जो घाट आहे आपला तो 40 ते 38 किलोमीटरचा घाट आहे. त्यातला पहिला जो टप्पा होता तो आपण आता पार केला. समोर एक किल्ले प्रतापगडचा प्रवेशद्वार आहे मित्रांनो. चला इथून आपल्याला खाली आता आज काढलं का शेतातून? शेतातून आणि तुमच्या लेफ्ट साइडचा व्ह्यू बघा कसा व्ह्यू दिसतोय. संजीवनी ग्राउंड पासून 3 किलोमीटर पुढे आल्यानंतर जे भिलार गाव आहे, जो चौक आहे तिकडे आपण आहोत सध्या आता मित्रांनो. आता इथून आता आपण निघालेलो आहोत संगमेश्वरला मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हा जो परतीचा प्रवास आहे तो परतीचा प्रवास आपण करणार आहोत. पाचगणी महाबळेश्वर टू संगमेश्वर असा आपण प्रवास करणार आहोत मित्रांनो. त्याच्यावर तुम्हाला महाबळेश्वरच्या इकडचे सुंदर असे हे निसर्गमय जे हिल स्टेशन आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार. आणि त्याचबरोबर जो महाराष्ट्रातील सर्वात मोठा घाट आहे आंबेनळी घाट तो पण आपण एक्सप्लोर करणार मित्रांनो. आणि आपला जो रूट असणार आहे तो महाबळेश्वर मार्गे आपण आंबेनळी घाट करून आपण जाणार पोलादपूरला आणि पोलादपूर खेड चिपळूण संगमेश्वर आपण असा हा प्रवास करणार आहोत. आता सध्या आपण पाचगणी पासून पुढे आलो तर इथे तुम्हाला काही ठिकाणी हे पॉइंट आहेत ते पॉइंट बघायला भेटतील या ठिकाणी बघा. आता आपण पाचगणी महाबळेश्वरला आलोय म्हणजे सर्वात इकडचं जे प्रसिद्ध फळ आहे ते स्ट्रॉबेरी. तर आपला स्ट्रॉबेरी घेऊन जायचं आहे. पाचगणी आणि महाबळेश्वरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला तुम्हाला छोटी छोटी अशी दुकानं भेटतील स्ट्रॉबेरीची. त्याचा विचार आहे आपला स्ट्रॉबेरी कशी आहेत ते. तर आपण आलो स्ट्रॉबेरी घ्यायला. जरा चांगले त्या गावी न्यायचे जरा. आता आज काढलं का शेतातून? शेतातून आणि तुमच्या ऐक टाका मित्रांनो बरोबर 10 वाजलेले आहेत आणि आपला जो आता महाबळेश्वर पासून आपण पुढे आल्यानंतर हा व्ह्यू पॉइंट मला दिसतोय खालच्या साईडला पूर्ण घाटी दिसते मित्रांनो. तर आपला हा बघू शकता घाटी मला दिसतोय पूर्ण बघा. ही सह्याद्रीचे सर्व डोंगर दिसत आहेत. आपल्याला महाबळेश्वर पासून जर पोलादपूरला जायचं असेल तर तुम्हाला मध्ये एक घाट लागतो मित्रांनो आणि तो घाट आहे आंबेनळी घाट मित्रांनो. महाबळेश्वर पासून 40 किलोमीटरचा हा घाट आहे मित्रांनो. आता आपण हा घाट उतरतोय. येताना आपण घाट चढवतो. आता हा उतरणीचा रस्ता आहे मित्रांनो. त्याचा घाट आपण आता उतरतोय आणि रस्ता बघू शकताय. रस्त्याच्या दोन्ही साईडला बघू शकताय कशी अशी झाडी आहे आणि या ठिकाणी एक मंदिर आहे जनी माताचं मंदिर आहे बघा. छान सुंदर असं झाडामध्ये. महाबळेश्वरच्या थोडस पुढे आल्यानंतर आता इथून आपला हा घाट सुरू झालेला आहे. आता घाट असल्या कारणाने गाडी जर आपण सावकाश चालवतो का घाटाचा जो रस्ता आहे ना वन वे आहे आणि घाटामध्ये काही ठिकाणी रस्ता थोडासा आवडदोबड रस्ता आहे. तर रस्त्याला गाडी चालवताना जास्त ऊन लागत नाही कारण वरच्या साईड तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दोन्ही साईडला कशी झाडं आहेत बघा इकडे. रस्ता होऊ शकतो आपला रस्ता जो आहे ना पुन्हा वळणाचा रस्ता आहे आणि काही ठिकाणी जे वळण आहेत ना खूप डेंजर अशी वळण आहेत मित्र रस्त्याला. पण या पहिला जो घाटाचा टप्पा आहे तो वाडा कुंभरोशी महाबळेश्वर तो वाडा कुंभरोशी असा पहिला घाट आहे. त्याच्यानंतर मग त्या तिथे कुंभरोशी वाडा जे गाव आहे ते गाव लागतं आणि ते गाव संपल्यानंतर पुढचा मग जो घाट चालू होतो तो वाडा कुंभरोशी ते पोलादपूर असा तो दुसरा घाट आहे मित्रांनो. काय थंड वाटतं इकडे एकदम थंड गार वारा लागतोय अंगाला 10 वाजता. आता हे सर्व जावळीचं जंगल आहे. ते वरच्या साईडला पूर्ण जावळीचं जंगल आहे इकडे. त्याच्यामुळे अशा प्रकारे रस्त्याला घनदाट झाडं आहेत अशी. खालच्या साईडला इकडे पण स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. खालच्या साईडला ही नदी आहे. नदीच्या बाजूला जिथे स्ट्रॉबेरीची ते लोक शेती करतात मित्रांनो. हे आता हे गाव आहे वाडा कुंभरोशी. आपला घाट समाप्त होऊन आपण वाडा कुंभरोशी जे गाव आहे इकडे आपण पोहोचलोय मित्रांनो. इथं हा पहिला घाटाचा टप्पा आहे तो इथे संपतो. इथून हा रस्ता थोडासा जरा सरळ असणार आहे. त्यानंतर मग पुढे दुसरा घाट चालू होणार आहे मित्रांनो.
वरच्या साईडला समोर दिसतोय बघा प्रतापगड दर्शन आपल्याला होतंय बघा मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजच्या प्रतापगडाचं दर्शन होतं आपल्याला वरच्या साईडला. इथून लेफ्ट साईडला प्रतापगडाची कमान आहे, मोठी गेट आहे. हे आहे कुंभरोशी गाव, म्हणजे आपला पहिला जो घाट होता तो समाप्त झालेला मित्रांनो. इथून रायगड जिल्ह्यात आपल्या आता इथून आपला हा रायगड जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा इथून सुरुवात झालेला आहे. आतापर्यंत आपण सातारा जिल्ह्यामध्ये होतो. आता इथून आता परत घाट सुरू झाला बघा, घाट आरंभ. इथून आता आपला हा दुसरा घाट आरंभ झाला मित्रांनो. आणि आपल्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकताय बघा, लेफ्ट साईडला तुम्हाला दाखवतोय बघा, समोर एक किल्ले प्रतापगडचा प्रवेशद्वार आहे मित्रांनो. चला इथून आपल्याला खाली जायचं आता, पुढे जायचं नाही कारण आपल्याला आता गावी पूजेला जायचं आहे मित्रांनो. आपल्या आज मंदिराचा वर्धापन दिन आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला गावी जायचं मित्रांनो. त्याच्यामुळे टाइम नाही आहे, त्याच्यामुळे सीधा आता आपण निघणार आहोत. आता हा इथून आपला दुसरा जो घाट आहे, दुसऱ्या घाटाचा टप्पा आहे तो सुरू झालेला आहे मित्रांनो. लेफ्ट साईडचा व्ह्यू बघा कसा व्ह्यू दिसतोय. आता घाट उतरल्यानंतर मग आपण चहा नाश्ता काहीतरी करूया. नाश्ता झालेला आहे, ग्राउंडवर नाश्ता केला होता, ताण लागलेली आहे. खाली उतरून जरा पाणी पिया थंडगार असं. आता आपला हा दुसरा घाट आहे मित्रांनो. इथे छोटस मंदिर पण आहे रस्त्याच्या कडेला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवीचं मंदिर होतं. तर मित्रांनो आपला आता दुसरा घाट चालू झालेला आहे. तो दुसरा घाट कुंभरोशी वाडा ते पोलादपूर असा आपला हा दुसरा घाट असणार आहे. इथून आता हा 25 किलोमीटरचा घाट आहे मित्रांनो. टोटल जो घाट आहे आपला तो 40 ते 38 किलोमीटरचा घाट आहे. त्यातला पहिला जो टप्पा होता तो आपण आता पार केलेला आहे आणि दुसरा आता टप्पा आहे तो आता इथून सुरू झालेला आहे. राईट साईडला पूर्ण दरी आहे आणि लेफ्ट साईडला उंच असे डोंगर दिसतोच्या साईडला काय व्ह्यू आहे मित्रांनो. एकदम छान सुंदर असे पूर्ण सह्याद्रीचे डोंगर आपल्याला दिसत आहेत. दुसरा जो घाटाचा टप्पा आहे ना, इकडे खाली थोडं उतरल्यानंतर रुंदीकरणाचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये मध्ये मध्ये थोडा रस्ता खराब आहे. इकडे भरपूर असे टर्न्स आहेत, तिथे ब्लॉक यामध्ये डोंगर असल्या कारणाने काय दिसत नाहीये. मध्ये मोठे मोठे डोंगर आहेत, त्याचे कडे आपल्याला समोर दिसतात, त्याच्यामुळे समोरचं काय दिसत नाहीये. त्याच्यामुळे कंटिन्यू आपल्याला ऑनलाईन आपण प्रवास करतो. मगाशी केला तसा समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो. पावसाळ्यामध्ये इकडे तुम्हाला लहान मोठे धबधबे बघायला भेटतात मित्रांनो. समोरचा व्ह्यू बघता, समोरचा डोंगर आता कसा एकदम रखरखता दिसतो, पण हाच डोंगर या सह्याद्रीच्या पर्वतरांगा तुम्ही येणाऱ्या 2 महिन्यामध्ये बघू शकता. अशा हिरव्या गार होतील एकदम. आता 10:31 झालेली आहेत आणि आता घाट आपण उतरतोय. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आहोत. आता इकडे बघू शकता दुसरा जो घाटाचा टप्पा आहे तिकडे आता आपण आलेलो आहोत. आपण कुंभरोशी वाडा जे गाव होतं त्या गावाच्या आपण बरंच आता पुढे आलं. तिकडे आता पुढे आल्यानंतर बघू शकता इकडे आहे ना जो घाट आहे तो घाट आता रुंद करण्याचं काम चालू आहे बघा. लेफ्ट साईडला बघू शकता इकडे रस्ता वाढवण्याचं काम चालू आहे. साधारण 3 ते 4 फूट रस्ता इकडे वाढवतात असं वाटतंय. त्या ठिकाणी असं हे 2 पदरी म्हणजे आता सध्या सिंगल रोड आहे, तो आता इकडे 2 पदरी रोड करण्याचं काम चालू आहे बघा. पाचगणी आणि महाबळेश्वर थोडंसं थंडगार वाटत होतं मित्रांनो. आता आपण सातारा जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर इकडे बघू शकता इकडे आता ऊन लागायला सुरुवात झालेली आहे. आता हा रायगड भाग म्हणजे रायगड जिल्हा सुरू झालेला आहे. म्हणजे आपण कुंभरोशी थोडं पुढे आल्यानंतर प्रतापगडचा किल्ला आहे त्या थोडंसं पुढे आल्यानंतर मग आपला रायगड जिल्हा चालू होतो मित्रांनो. आता रायगड जिल्ह्यामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर तर ते पहिलं गाव जे लागलं ते पोलादपूर आहे. तर खाली पोलादपूर गाव लागणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण आता कोकणामध्ये प्रवेश केलेला मित्रातल्या या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला छोटी मोठी गावं पण बघायला भेटतात मित्रांनो. बघा इथून हा रस्ता गेला वरती, तिकडे विहीर पण आहे आणि वरच्या साईडला गाव आहे. रस्ता बघा इकडे आता रस्ता दुसरा टप्पा आहे घाटाचा आहे ना, तिकडे रस्ता बऱ्यापैकी खराब आहे. हे बघा फॉर्मर दिसतात, ट्रॅकिंग करत चाललेले आहेत, चालत चालले आहेत. जो आमिरवाडी घाट आहे ते घाट चालत चालले ते लोक. त्यात 1-2 फॉरेनर होते, बाकी आपले इंडियन होते मित्रांनो. समोर काय छान असे व्ह्यू पॉइंट आहे, पण आपल्याला थांबता येत नाही मित्रांनो. बघू शकताय काय व्ह्यू आहे सुंदर. कसा रस्ता बघा घाटाचा पूर्ण बघा. एक गाव आहे
कुंभवळणे गाव. समोर पहिलं गाव आपल्याला लागेल आहे कुंभवळणे. आता इथून आता पुढे आता आपल्याला पोलादपूरची गाव आहे, ते पोलादपूरची गावं चालू होती मित्रांनो. पाणी वाहून जाण्यासाठी तिकडे मोरी टाकण्याचं काम चालू आहे. तिकडे रस्ता ना बऱ्यापैकी खराब आहे. पोलादपूर इथून 14 किलोमीटर पोलादपूर आहे. वाळूवर ना गाडी बघायची सरकते एकदम. यस बसलस डेंजर वाळू आहे ठिकाणी. प्रत्येक कोपऱ्याला असा रस्ता आहे. रिस्क त्याच्यामध्ये रिस्क दगडा बिडा बाहेर आलेली आहे. त्याच्यामुळे याच्यावर टायर आहेत ना, स्पेशली स्कूटी बीटचे टायर आहेत ना, सरकतात. जेव्हा इथे येणार असाल मेच्या महिन्यामध्ये तर आरामात सांभाळून या. रस्त्याचं इकडे भरपूर असं रस्त्याचं मोठ्या प्रमाणात असं काम चालू आहे मित्रांनो. समोरचा व्ह्यू बघा कसा दिसतोय सुंदर. इथे पण बघू शकता, या साईडला पण बघू शकता ब्रिज टाकायचं काम आहे. जुना रस्ता आहे तो तोडतायत आणि त्याच्यावर छोटेसे असे ब्रिज टाकतायत. आणि आपला जो घाट आहे तो घाट इथून मित्रांनो संपलेला आहे. आणि आता हे पोलादपूरची आता वरपासून सुरुवात झालेली आहे. ती पोलादपूरची गावं आहेत. आता ह्या पोलादपूरची इथून गावं चालू झालीत मित्रांनो. वर्तुळ पण चालू झालेत मित्रांनो. जेव्हा आपण हद्द संपली तेव्हापासून पोलादपूरची गावही चालू झालेली आहे. आता हे पोलादपूरचं जे कापडी गाव होतं पाठच्या साईडला, आणि इकडे आता हे आडगाव. तर आपला इथून जो आंबेनळी घाट आहे तो घाट पूर्ण संपलेला आहे मित्रांनो. आणि आता आपण पोलादपूर जे प्रॉपर पोलादपूर आहे, तर पोलादपूरच्या पुढे चालल्यानंतर थोडंसं जे गाव आहे कापडे गाव, त्या गावाच्या इकडे आहोत आपण. 11:20 झालेली आहेत आणि आपण पोहोचलोय पोलादपूरला. समोर बोर्ड बघू शकता. लेफ्ट साईडला आहे रत्नागिरी, राईट साईडला आहे महाड. आता आपण जायचं आहे रत्नागिरीच्या दिशेनं. ही आहे पोलादपूरची बाजारपेठ मित्रांनो. जवळपास आपल्याला 1.5 ते 2 तास लागला घाट उतरायला. इकडे मच्छी पण भेटते बघा चांगली. आणि आपल्या समोरच आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ असा पुतळा दिसतोय आपल्याला. हा शिवाजी चौक आहे पोलादपूरच्या इकडे. तिथून आता आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. लेफ्ट मारून आपण जाणार आता रत्नागिरीच्या दिशेला मित्रांनो. तर आता आपण प्रॉपर ओल्ड मुंबई गोवा हायवे आहे, त्या हायवेला आता आपण लागलेलो आहोत मित्रांनो. तो आंबेनळी घाट आहे, तो आपण घाट उतरून झालेलो आहोत. पोलादपूरवरनं आपल्याला जायचं खेड नंतर चिपळूण आणि संगमेश्वर असा आपला अजून 3 तासाचा प्रवास. खेडमध्ये प्रसिद्ध असं कालकाय देवीचं मंदिर आहे. आता आपण खेडमध्ये आहोत मित्रांनो. खेडच्या इकडे आल्यानंतर बघा हा रस्ता थोडासा खराब आहे. हा पॅच इथे हा खेड स्टेशनच्या इकडे जाणारा हा ब्रिज आहे. त्या ब्रिजचं बघू शकता इकडे काम चालू आहे. आपण ब्रिजच्या साईडला जो रस्ता आहे सर्व्हिस रोड आहे, त्या रस्त्याला आपण आहोत आता. त्या साईडला बघा त्या गाड्या जरा स्लो दिसतात. त्याचा स्पीड ब्रेकर असल्या कारण त्या गाड्या जरा स्लो दिसतात. आणि इकडे जरा ट्रॅफिक का होतं कारण की चढणीचा रस्ता एकदम. भोसले घाटनंतर दुसरा एक छोटासा एक घाट आहे परशुराम घाट. आपण परशुराम घाटाकडे चढतोय मित्रांनो. हा सरळचा रस्ता गेलाय परशुराम मंदिराकडे मित्रांनो. या समोर तुम्हाला दृश्य महाराज चित्र दिसतंय. तिथून तिकडे एक व्ह्यू पॉइंट आहे, तिकडून तुम्हाला वशिष्ठ नदी
आणि चिपळूणचा बराचसा भाग तुम्हाला इथून बघू शकता त्या व्ह्यू पॉईंटच्या इथून. आता घाट आपण उतरतो मित्रांनो. मित्रांनो आता बरोबर 12:26 झालेले आहेत आणि चिपळूणचा परशुराम घाट उतरून झाल्यानंतर आता आपण पोहोचलोय चिपळूण सिटीमध्ये. तर चिपळूणचं हे शहर आहे आणि चिपळूणच्या इकडे सर्वात मोठं जे काम आहे ओल्ड मुंबई गोवा हायवेचं ते आहे. चिपळूणचा हा सर्वात मोठा ब्रिज मित्रांनो. चिपळूणच्या इकडे हा जो ब्रिजचं काम तुम्ही बघू शकताय. चिपळूणमध्ये फक्त आता जे काम राहिलं मेन ते आहे चिपळूणमधला हा जो सर्वात मोठा जो ब्रिज आहे त्या ब्रिजचंच काम आता राहिलेलं आहे. साधारण मला वाटतं अर्धा 1 किलोमीटरचा हा ब्रिज असावा. त्याचं एक काम आता राहिलं इकडे. त्याच्यानंतर रस्त्याच्या खालचं काम एका साईडचं डांबरीकरण झालेलं आहे. एका साईडचं हे कॉन्क्रिटीकरणाची एक लाईन आहे चालू, नंतर दुसरी पण करतील आणि वरचं काम अजून बऱ्यापैकी बाकी आहे चिपळूणच्या इकडे. आता आपण संगमेश्वर स्टँडच्या इथं पोहोचलेलो. सरळचा रस्ता रत्नागिरीला गेलाय आणि आता हा लेफ्ट साईडचा रस्ता आहे. हा बघा, हा इथे आता आहे संगमेश्वर डेपो आहे आपला. ज्यूस पिऊया जरा. शपथ काय ऊन लागतंय, कडक ऊन लागतंय, कडक 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 ऊन लागतंय मित्रांनो. कडक 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 ऊन लागतं एकदम.